ही मॅरेथॉन जी आहे पहिल्यांदा पहिली मॅरेथॉन मुंबईमध्ये 1991 साल 1991 मेयर्स मॅरेथॉन ही पहिली मॅरेथॉन मी महापौर असताना शंकर दयाळजी शर्मा जे आहे प्राईज डिस्ट्रीब्युशनसाठी आले होते शिवाजी पार्क. पण त्याच्यानंतर मग 13 वर्ष काही झालं नाही. मग 2004ला प्रोकेमचे जे अनिल सिंग विवेक सिंग हे आले माझ्याकडे आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला मॅरेथॉन आपल्याला सुरू करायची आहे. आणि त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री आणि होम मिनिस्टर होतो आणि मग ती पहिलीच मॅरेथॉन होती. आणि मग त्यावेळेला मग रोड कसे बंद करणार, पोलिसांनी सांगितलं आम्ही रस्ते बंद करू शकणार नाही आणि अनेक रस्ते खोदलेले होते म्युन्सिपाल्टीने, ते बोलले आमचं काम होणार नाही. आता हे फॉरेनवरून लोक येणार, एखादा पडला बिडला तर अख्ख्या जगामध्ये नामोशी होणार आणि अनेक अडथळे होते. आणि मग शेवटी मी म्हटलं नाही आपल्याला हे करायचंच आहे. आणि मग सगळ्या अधिकाऱ्यांनी मदत करायचं ठरवलं आणि त्याच्यानंतर जी आहे ही मॅरेथॉन सुरू झाली. 10 वर्षानंतर पहिल्या ज्या 10 मॅरेथॉन जगातल्या आहेत त्याच्यामध्ये या मॅरेथॉनचं नाव सामील करण्यात आलं. आणि आतापर्यंत जो 450-450 कोटी रुपये जे आहेत डोनेशनसुद्धा त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना दिलं. पण या मॅरेथॉनचा एक म्हणजे महत्त्वाचा उपयोग तर हे मुंबईचं फेस्टिवल झालेलं आहे, उत्सव झालेला आहे. आणि फक्त मुंबई नाही तर देशातले अनेक धावपटू येतात, पण परदेशातले फार मोठ्या प्रमाणावर धावपटू येतात. आणि अगदी ज्यावेळेला कसाबचा हल्ला झाला मुंबईवर त्यावेळेला काय करायचं, लाखो लोक एकत्र एका ठिकाणी जमवायचे की नाही जमवायचे, काय करायचं. संजय दयाळ त्यावेळेला पोलीस कमिशनर होते आणि त्यांचं म्हणणं होतं की आपण हे करू नये, परंतु आम्ही म्हटलं की नाही हे करायचं आहे. आणि त्यावेळेला मुंबईच्या लाखो लोकांनी पुन्हा एकदा रस्त्यावरून दाखवून दिलं की आम्ही कोणालाही घाबरत नाही, कुठच्याही हल्ल्याला घाबरत नाही, आम्ही सगळे एक आहोत. तर अशा रीतीने एक चांगल्या मॅरेथॉनचं जे आता महत्त्वाचं म्हणजे एक अलर्टनेस जो आहे सगळ्या गावागावातून शहरातून आलेला आहे. प्रत्येक स्थानिकचे त्यांच्या ज्या संस्था आहेत, म्युन्सिपाल्टी असेल काय असेल जे असेल जिल्हा परिषद, त्या लोकांनी शहरात आणि गावामध्ये जॉगिंग ट्रॅक्स केलेले आहेत. त्याच्यामुळे मॉर्निंग वॉक केला पाहिजे, इव्हनिंग वॉक केला पाहिजे तब्येत सांभाळण्यासाठी. हा मोठ्या प्रमाणामध्ये ही जागृती जी आहे लोकांमध्ये आलेली आहे. हे एक मोठं फलित ह्या मॅरेथॉनचं आहे. मॅरेथॉन इकडे असताना पक्षाची मॅरेथॉन बैठक सुरू आहे 2 दिवस, त्यामुळे चर्चा आहेत. नाही मी त्यांना सांगूनच आलो ना, मला ज्या वेळेला प्रफुल्ल पटेलजींचा 2 तास जेवून ते आपण चर्चा झाली त्यावेळेला पण मी त्यांना सांगितलं पण मॅरेथॉन 20 वर्ष जे आहे आणि पहिल्यापासून मी याच्यामध्ये सहभागी आहे तर मी येऊ शकणार नाही. ते म्हणाले थोडा वेळ येऊन जा. मग मी थोडा वेळ जाऊन आलो. तुम्ही 20 वर्ष पाहिलीत मॅरेथॉन, पण आज असं पहिल्यांदाच पाहायला मिळालं की एकही राजकारणात सध्या असलेली मुख्यमंत्रीपद किंवा कुणी दरवर्षी इथे येताना आता असं आहे ना की मुख्यमंत्री जे आहेत हे दावोसला गेलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक मोठे सेक्रेटरीज वगैरे जे आहेत मुख्य लोक गेलेले आहेत, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाहीत. त्याचबरोबर राष्ट्रवादीचं जे आहे शिर्डी सुरू आहे, शिर्डीला जी काही मीटिंग सुरू आहे त्याच्यामध्ये आहेत. तरी त्यातून वेळ काढून स्पोर्ट्स मिनिस्टर भरणे मामा जे आहेत दत्तात्रय भरणे हे सकाळीच येऊन गेलेले आहेत. तर अशा रीतीने ज्यांना काही वेळेला तारखा अशा काय असतात की ती एकमेकांमध्ये गुंतागुंत असते त्यामुळे आले नाहीत. पण आपण पाहिलं की बरेचसे लोक इथे आले. एवढंच नाही तर बरेच इंडस्ट्रियलिस्टसुद्धा इथे आलेले आहेत. काही आणि गरिबांपासून तर श्रीमंतापर्यंत अनेक लोक जे आहेत त्या मॅरेथॉनमध्ये सामील झालेले आपण पाहतो आहोत. पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. पालकमंत्री प्रत्येक जिल्ह्याला मिळालेला आहे, पण काही लोकांना काही जबाबदारी देण्यात आलेली नाही, त्यांच्याकडनं सुद्धा नाराजी व्यक्त. मला काही कल्पना नाही, सरकारमध्ये नसल्यामुळे नक्की कोण नाराज आहे काय मला काही माहीत नाही. आणि काय मी कालच ती यादी वाचलेली आहे. बीडचं पालकमंत्रीपद अजितदादांनी स्वतः घेतले, धनंजय मुंडेंना कोणते. चांगली गोष्ट आहे ना. भुजबळ साहेब तुम्ही सुद्धा ज्येष्ठ मंत्री आहात, तुम्ही राजकारणी आहात, पण तुमच्याकडे सुद्धा पक्षाने एखाद्या जिल्ह्याची जबाबदारी द्यायला हवी होती. पालकमंत्री असतो, पालकमंत्री. मी मंत्री नाही तर माझ्याकडे कसं देणार. त्याच्यामुळे आपला
महाराष्ट्र आणि अख्खा देश हेच आपलं कार्यक्षेत्र आहे. वांद्रे परिसरात सध्या वातावरण काही महिने बिघडलेलं आहे. सैफ अली खान सारख्या सेलिब्रिटीच्या घरात घुसून एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला, एका नेत्याची हत्या झाली, अभिनेत्याच्या घरावर गोळीबार झाला. तुम्ही सुद्धा त्या परिसराशी चांगले नाही परिचित असं आहे की काल रात्री मला असं वाटतं की जो मेन हल्लेखोर जो आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. असं सांगितलं जातं तो भुरटा चोर आहे, परंतु तो बांगलादेशी आहे आणि कदाचित अलीकडेच तो मुंबईत आला असेल. तो काही चोरीच्या उद्देशाने वगैरे तो गेला होता असं प्राथमिक माहिती जी आहे जे मुख्य पोलीस ऑफिसर्स आहेत काही त्यांनी मला तर सांगितलं. तो परिसर कुठेतरी ठाण्यामधून त्यांना पकडण्यात आलं. त्यामुळे मला बँड्रा बीचचा परिसर असुरक्षित आहे सेलिब्रिटींसाठी असं विरोधकांकडून वारंवार आता नाही असं आहे ना की बांद्रा आणि त्या परिसरामध्ये थोडेसे जे आहे वेल टू डे लोक राहतात, श्रीमंत लोक राहतात, काही बॉलिवूड स्टार्स वगैरे राहतात, मोठे मोठे फ्लॅट्स आहेत. आता चोरी अशा ठिकाणी करतील, झोपडीत जाऊन काही चोरी करतील का? ज्यांना चोरीच करायची आहे ते काहीतरी मिळेल अशा आशेनं ते जातात. आणि असं आहे की आज 1.5 कोटी लोकसंख्या मला असं वाटतं अधिक असेल या मुंबईची. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हे सगळे कार्यक्रम, उत्सव आणि अडचणी ह्या सगळ्या ज्या आहे मुंबई पोलीस जे महाराष्ट्र पोलीस अतिशय समर्थपणे सांभाळत आहेत. पण ह्या गोष्टी होत आहेत हे खरं आहे. हे सुद्धा होऊ नये म्हणून जे आहे निश्चितपणे आता पोलीस प्रयत्न करतील. सायबर ॲक्टचा आपण निर्माण केलेला आहे. मला वाटतं मीच होम मिनिस्टर असताना तो विभाग सायबर तो विभाग जो आहे तो आपण सुरू केला होता आणि आता मोठ्या प्रमाणावर CCTVs वगैरे लावलेले आहेत. त्याच्यामुळेच तो चोरसुद्धा जो आहे आपल्याला सापडू शकलेला आहे. तर ही परिस्थिती असताना पण पोलीसचं काम करतात. पण प्रत्येक आपण सुद्धा जे आहे थोडंसं जागरूक सगळ्यांनी राहिलं पाहिजे. सर अधिवेशन जे सुरू आहे नाशिकमध्ये तिथे असं एक ठराव असं मांडण्यात आला आहे की पक्षांतर्गत बदल झाले पाहिजे, निवडणुका झाल्या पाहिजे, बदल गरजेचा आहे पक्षामध्ये आणि संघटनात्मक काही बदल झाले पाहिजे. तुमचं काही मत आहे? कुठे मांडण्यात आलं? नाशिकमध्ये जे अधिवेशन नाशिकमध्ये कुठचं अधिवेशन? मला काय कल्पना नाही. काय बदल झाला पाहिजे का? काही बदल झाले पाहिजे असं आहे की माझं मत असं आहे की ठीक आहे जे काही काम करू शकत नाही असे जर काही लोक त्यांना सापडले किंवा त्यांचा आता फारसा जो आहे ते ॲक्टिव्ह नाही आहे तर बदल झाला पाहिजे. पण त्याचबरोबर एक पार्टीचं पार्लमेंटरी बोर्ड तयार झालं पाहिजे आणि त्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये जे आहेत महत्त्वाचे निर्णय विशेषतः जे आमदार आणि खासदार यांच्या उमेदवारीचे निर्णय हे घेतले गेले पाहिजेत. आणि त्याचप्रमाणे जिल्हावारसुद्धा ह्या कमिट्यांनी एक तयार झाली पाहिजे. आता निवडणुका जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अशाच काही कमिट्या ज्या आहेत की ज्या कमिटीमध्ये सर्व वेगवेगळ्या समाजाचे लोक असतील, चांगले लोक असतील आणि योग्य प्रकारे त्याची निवड केली जाईल. या गोष्टी असणं आवश्यक आहे आणि सामूहिक निर्णय जे आहेत घेतले पाहिजेत. मग ते जिल्हा पातळी असेल, शहर पातळी किंवा राज्य पातळीवर असतील. उजू सर एक उदयनराजेंची एक स्टाईल आहे ती यंदा इथे तुम्ही करताना पाहायला मिळाला. कॉलर उडवताना तुम्ही दिसला होता. ना कॉलर उडवताना नाही. खालून जे आहे ना हे आमचे डॉक्टर सूर्या हे न्यूरोलॉजिस्ट आहेत मुंबई हॉस्पिटलचे, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आणि इतर हॉस्पिटलमध्ये मोठे आहेत. ते मोठ्या पदावर सुद्धा आहेत त्यांच्या त्या असोसिएशन. तर त्यांची ही संस्था आहे APMC एपिलेप्सी फाउंडेशन. तर तो ग्रुप खालून चालला होता त्यावेळेला मी त्यांना दाखवत होतो की मी सुद्धा तुमचं बनियन घातलेलं आहे. काय एवढंच. बाकी कॉलर उडवण्याचे कॉलर उडवण्याचे दिवस पण गेले राहो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.